नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GBM अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, ऑगस्ट महिन्यातील अतिशय महत्त्वाचे असे 15 चालू घडामोडीवरचे आपण प्रश्न बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आपला प्रश्न पहिला बघा काय, ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने नुकताच कोणाला आपला ब्रँड एम्बॅसिडर म्हणून नियुक्त केला आहे? पर्याय बघा काय आहेत, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन। तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, शाहरुख खान। तर बघा मित्रांनो, प्रश्न दुसरा काय आहे, पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे। हा प्रश्न विचारला जाणार आहे। प्रश्न काय बघा, सोशल मीडियाचा गैरवापर होऊ नये यासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी गरुड दृष्टी नावाचा उपक्रम सुरू केला आहे? आपले पर्याय काय आहेत बघा, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, महाराष्ट्र। प्रश्न तिसरा बघा मित्रांनो, 13 ऑगस्ट या दिवशी देशभक्ती दिवस कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय बघा, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, केरळ। तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, मणिपूर। प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे। माधुरी दीक्षितला कोणत्या राज्य सरकारने हातमाग उद्योगाची ब्रँड एम्बॅसिडर म्हणून नियुक्त केला आहे? पर्याय काय आहेत, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान। तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, ओडिशा। आणि मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 अतिशय महत्त्वाचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येत आहे? आपले पर्याय बघा, सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली। तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, पुणे। पुणे येथे कुठे, तर बोराडेवाडी, मोशी या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो, विदर्भामध्ये पहिल्या एकात्मिक स्टील प्लांटचे उद्घाटन कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले? पर्याय काय आहेत, गडचिरोली, नागपूर, अमरावती, चंद्रपूर। तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, गडचिरोली। प्रश्न क्रमांक 7 अतिशय महत्त्वाचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन सिस्टम तैनात करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पर्याय काय आहेत, गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, पंजाब। तर बघा मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान सीमेवर अँटी ड्रोन सिस्टम तैनात करणारं आपल्या भारतातलं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे, तर पंजाब राज्य। प्रश्न क्रमांक 8 बघा मित्रांनो, जगातील पहिला रोबो मॉल कोणत्या देशात तयार करण्यात आला? पर्याय काय आहेत, भारत, चीन, अमेरिका, रशिया। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, चीन। प्रश्न क्रमांक 9 काय बघा, भारतातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक कोणत्या शहराचा आला आहे? पर्याय काय आहेत, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगलोर। तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, मुंबई। बघा मित्रांनो, आपल्या देशातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक हा मुंबई या शहराचा आला आहे। प्रश्न क्रमांक 10 काय मित्रांनो, नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनी जानकी मंदिराची पायाभरणी कोणत्या राज्यात केली? आपले पर्याय काय आहेत, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश। तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, बिहार। प्रश्न 11 बघा मित्रांनो काय, देशातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर प्रथम स्थानावर आहे? आपले पर्याय काय बघून घ्या, मंगळूर, हैदराबाद, रांची, जयपूर। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, मंगळूर। प्रश्न क्रमांक 12 बघा मित्रांनो, कोणत्या देशात प्रभू श्रीरामाची 51 फूट उंच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली? आपले पर्याय बघून घ्या, कॅनडा, नेपाळ, इंडोनेशिया, श्रीलंका। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, कॅनडा। कॅनडा या देशामध्ये प्रभू श्रीरामाची
51 फूट उंच मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा मित्रांनो, भारतातील पहिली जागतिक बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे? पर्याय काय आहेत? पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, पालघर. प्रश्न क्रमांक 14 बघा मित्रांनो, संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती ठरली आहे? आपले पर्याय बघून घ्या. कर्नाटक, केरळ, दिल्ली, महाराष्ट्र. या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर तुम्ही पण द्यायचा प्रयत्न करा, कारण तुम्हाला पण समजेल की आपला अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी, दिल्ली. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 बघा, प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सेवा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणते ॲप सुरू केले आहे? आपले पर्याय बघून घ्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. छावा राईड ॲप, सेवा राईड ॲप, महा राईड ॲप, ऑटो राईड ॲप. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए, छावा राईड ॲप. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच जर आपल्याला प्रश्न बघायचे असतील तर अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.